महाराज श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आज 12/1/2025 रोजी काळूबाईची यात्रा चालू झालेली आहे। तर सगळ्यांनी यात्रेला जाताना काळजी घ्यायची की मांढरदेवीच्या आवारामध्ये कुठं केर कचरा जास्त साठणार नाही आणि प्रत्येक म्हणजे तिथल्या सेवेकरांना त्रास होणार नाही। आणि जिथं आपण जातोय तर तिथं गर्दी भरपूर असणार आहे, तर कोणाला धक्काबुक्की लागणार नाही। आणि दर्शन एक वेळेस लेट झालं तरी चालेल, पण तुम्ही आपल्यामुळं कोणाला त्रास होईल हे जी काळजी घ्या। गाड्यांचे पार्किंग व्यवस्थित हे करा, कोणासंग भांडण करत नका बसू। आणि आईच्या दर्शनाला जाताना एवढं लक्षात ठेवा की जिथं आपण स्वयंपाक करणार आहे किंवा काही नैवेद्य करणार आहे, तर नैवेद्य झालेले तर आपल्या पत्रावळ्या आहेत आपल्या, परत त्याच्यानंतर नैवेद्याचं जे म्हणजे आपण कांदे बिंदे सोललेले ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी व्यवस्थित परत आपल्या गाडीत एका पोत्यामध्ये टाकून इकडल्या साईडला जिथं कचरा टाकत असतील तिथं टाका, जेणेकरून सेवेकरांना त्रास होणार नाही। काळूबाईची जे आता म्हणजे काळूबाईच्या आवारातलं जी सगळी कामं झालीत, रस्त्याची कामं म्हणा, परत त्याच्यानंतर तेवढ्या आवारातली जेवढी कामं झालीत ती खूप छान पद्धतीने झाली आहेत। आणि काळूबाईचे जे ट्रस्टी आहेत म्हणजे जे तिथले लोक आहेत, सेवेकरी आहेत, ते सगळे सेवेकरी व्यवस्थित काळजी घेत आहेत। तशीच काळजी आपण घ्यायची आहे। आईला त्रास होईना असं काही करायचं नाही किंवा सेवेकरांना त्रास होईना असं काही करायचं नाही आहे, कारण की आईच्याच रूपात सेवेकरी आहेत हे लक्षात ठेवा। आणि जेणेकरून आपण जेवढं आईच्या आवार म्हणजे आईचे ते एरिया स्वच्छ ठेवू तेवढंच आपल्यासाठी आणि सगळ्यांसाठी चांगलं असेल, एवढं लक्षात ठेवा। की काळूबाईच्या यात्रेमध्ये भरपूर गर्दी असते। आत्ताच रिसेंटली तुम्ही तिरुपतीचं बघितलं असेल, चेंगराचेंगरी झाली, तर तसं काही करू नका। कितीही वेळ लागू द्या, काही लागू द्या, आपण जर दर्शनाला जातोय 5-6 तास लागले तरी चालेल, पण धक्काबुक्की एकमेकांना करू नका। आपली स्वतःची काळजी घ्या, BP शुगरवाल्यांच्या माणसांची काळजी घ्या आणि व्यवस्थित दर्शन होऊ द्या। आणि बाकीचे जे म्हणजे आपण जे काय म्हणतो त्याला वाजवणारे लोक नाही का, हे तर तुम्हाला जिथं आपण जाणार आहे, गाणी म्हणतो आपण, हे करतो, तर जेवढं तुम्हाला आनंद करता येईल तेवढं उत्साह करता येईल, उत्साहाने आपण करतो साजरी सगळं। पण एवढंच आहे की आपल्या उत्साहामध्ये कोणाला धक्काबुक्की लागू नये, आपल्यामुळं कोणाला त्रास होऊ नये याची काळजी घ्या। कारण की बाकी आपली काळजी घ्यायला आई काळूबाई आहेच, पण आपण आपली आणि शेजारची थांबणाऱ्याची एखाद्या वृद्ध त्याच्यानंतर लहान पोरांची काळजी घ्यायची आहे, काय जेणेकरून त्यांना त्रास होणार नाही। आईचं दर्शन सगळ्यांना भेटलं पाहिजे, ह्याची काळजी जास्तीत जास्त घ्या। आणि सेवेकरांना परत स्वतःला असं कोणालाच त्रास होणार नाही अशी सगळ्यांनी काळजी घ्यायची आणि व्यवस्थित यात्रा पार पाडायची आहे। आई काळूबाईच्या हीच प्रार्थना आहे की ही यात्रा तुझी निर्विघ्न पार पडू दे, सगळं व्यवस्थित होऊ दे, सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ दे। आणि लवकर ही व्हिडिओ लई जणांना शेअर करा आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा। काय चुकलं असेल तर माफ करा। धन्यवाद।